वर्णन करतात. गीता गीता वाचे जे म्हणती. आपलं हे जे मुख आहे का नाही, ही वाचा, या वाचेनं जो माणूस सारखं गीता 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 गीता, बायकोचं नाव गीता नाही बरं का, तुम्ही काही म्हणताल कोय आपलं, बायकोचं नाव गीता नाही. 700 श्लोकाची जी गीता आहे का नाही, हा, नाही तर काही जणांच्या पत्नीचं नाव आहे, आहो बाई गीता, असं नाही. गीता आपल्या वाचेनं जो गीतेचा उच्चार करतो, गीता गीता वाचे जे म्हणती, आपल्या वाचेनं मुखाना जो सारखं गीतेचा असणारा उच्चार करतो, नाही पुनरावृत्ती तया नरा. आपण इथं जेवढे आहेत का नाही, किंवा जो माणूस आपल्या मुखानं गीतेचा उच्चार करतो, त्या माणसाला मरण पावल्याच्या नंतर पुन्हा जन्माला येण्याची गरज नाही. यायचं तुम्हाला परत जन्माला नाही यायचं, तरी प्रश्नच आहे बघा. प्रथम चरणाचा अर्थ आहे नाही पुनरावृत्ती तया नरा. त्या माणसाला पुन्हा जन्माला यायचीच गरज नाही, पहिल्या चरणाचा अर्थ. दुसऱ्या चरणाचा अर्थ, नित्य वाचे वदता अक्षरे. कोणता अक्षर? ए बी सी डी ई एफ जी एच, हे नाही बर का, अजिबात नाही. पुन्हा अन्नसाचं, आगगाडीचं, कप्पाचं, खन्नाचं, हे नाही बर का, हा, अजिबात नाही. जो गीतेमध्ये 700 श्लोकाचा असणारा भाग आहे, ज्या गीतेमधलं श्लोकामधलं एक एक अक्षर वाचतो, ज्याला श्लोक वाचताच येत नाही, ते म्हणतं धर्म क्षेत्री, त्याला वाचताच येत नाही ना. अरे जरी त्याला वाचता येत नाही, त्याला एवढं जरी कळलं की ध आहे, म आहे, क्ष आहे, असं जरी वाचू लागला, कसं? नित्य वाचे वदता अक्षरे, सगळं नाव नाही बर का, एक एक अक्षर. जन एक एक अक्षर सुद्धा गीतेचं वाचलं, भवसिंधू तरे अर्धक्षणी. मोठमोठे सागर आहेत का नाही, हे सागर सोडून द्या. कधी कधी माणसाला सागर सुद्धा पार करता येईल, पण मायेचा सागर कुणालाही पार करता येत नाही. पण मायेचा सागर सुद्धा तेवढा माणूस अर्ध्या क्षणामध्ये पार करून जातो. हा महिमा गीतेचा आहे. नाथरायाने वर्णन केलेलं आहे. ज्याचं प्रेम गीतेवर आहे, नाथराय वर्णन करतात, ज्याचं प्रेम गीतेवर आहे, एका जनार्दनी जयाचा हा नेम, ज्याचा नेम दररोजचाच आहे गीतेचं वाचन करण्याचा, त्याला श्रीकृष्ण भगवंत बाजूला सारत नाही, त्याला आपल्या जवळच घेऊन बसतो. भवसिंधू किंवा न विसंबे पुरुषोत्तम तया लागी, त्याला मात्र आलं करत नाही, असा अभंगाचा सळसळ भावार्थ. ठरलेलं पाकिट द्यावर महाराजाला जाऊ द्या आता. अभंगाचा सळसळ भावार्थ आता संपला. ठळक बातम्या संपल्या, आता विस्तृत बातम्या सुरू झाल्या. विडाला विडाला कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी आजची असणारी जी कीर्तन रूपी सेवा आहे, महावैष्णव ज्ञानेश्वर मंदिर LIG सेक्टर नंबर 3 कळंबोली नवी मुंबई या ठिकाणी संपूर्ण भाविक भक्तांनी असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी आयोजित केलेला आहे. लहान मंडळी आहे, तरुण मंडळी आहे, वयोवृद्ध मंडळी आहे, इथले जागेचे मालक आहेत, नवे नवे भाडेकरू सुद्धा आहेत. म्हणजे सगळ्याच्या सहकार्यानं असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी आयोजित केलेला आहे. या ठिकाणी या सप्ताहाची संपूर्ण असणारी कार्यकारी मंडळी त्यांच्या चरणी सुद्धा असणारा नतमस्तक होतो. कुणाचा नाम उल्लेख करायचा नाही. त्याचं कारण एक आहे, सगळ्याच्या सहकार्यानं आहे. बरोबर आहे का नाही? नाव घेतलं की दुसऱ्याला असणारा राग येतो. बरोबर आहे का? म्हणजे कुणाचा सुद्धा नाव उल्लेख नाही. फक्त सोप्या भाषेमध्ये सांगतो, इंद्रतालधारी हे 2 मृदंगाचार्य आहेत का नाही, हे कोण आहेत माहिती का?
कीर्तन संपेपर्यंत यांचं नाव अजिबात घ्यायचं नाही. हे दोघ जण इंद्राची मूर्ती आहे. अजिबात नाव घ्यायचं नाही. फक्त कीर्तन संपेपर्यंत. हे जर पुन्हा जर म्हणले मला स्वर्गाला जायचंय आता, नाही, घराकडे जातो मी आता, अजिबात नाही बरं का. फक्त कीर्तन चालू असताना हे मृदंगाचार्य इंद्र हे जे विना घेऊन आहेत का नाही, हे कीर्तन संपेपर्यंत फक्त नारद, फक्त भांडणं लावू नका. हे नारद सगळे गुणीजन मंडळी असतील, सगळे गायक मंडळी बरं का, आता हे सगळे म्हणजे चित्ररथ नावाचे असणारे गंधर्व सगळे बरं का. खाली बसले लोक म्हणतील महाराज आमचं कसं, आमच्या सगळ्यापेक्षा तुमची मूर्ती महान आहे. भगवान शंकराची तुम्ही मूर्ती आहेत, म्हणजे साक्षात महेश्वर तुम्ही आहेत. विडाला विडाला. कलियुगामध्ये सगळ्यात जर मोठा यज्ञ कोणता असेल तर लक्ष देऊन ऐका बरं का. सगळ्यात मोठा यज्ञ भगवद्गीतेमधला श्लोक ऐका, कारण ऐकणारी माणसात सगळे हुशारच आहेत बरं का. हा, काही येऊन बसतात असे, काय चाललंय की काय नाही असं नाही बसायचं. घरून येताना पावडर फेरेन लवली लावून 2 गंध लावून असं फॅक असं आळसे न बसायचं नाही. अजिबात नाही. हा, मी जरी काळा दिसत असलो तरी पावडर लावून येतोय मी. जरी चेहरा बिघडत असेल तो भाग, पण माणसाला समोरच्याला असा फ्रेश चेहरा दिसला पाहिजे. बस ओके असं बस. हा, ऐका, कलियुगामध्ये सगळ्यात जर मोठा यज्ञ कोणता असेल तर भगवद्गीता सांगते ऐका. महर्षीणाम भृगुरहम गिरामस्मे कमक्षरम यज्ञानाम जप यज्ञोस्मी स्थावराणाम हिमालयः. सगळ्यात मोठा जर यज्ञ कोणता असेल तर नाम जपाचा यज्ञ कलियुगामध्ये सगळ्यात मोठा असणारा यज्ञ आहे. आपल्याला दुसरा यज्ञ घडत नाही. तुम्ही कुठेही बसा आणि कुठेही बसून नाम जपाचा यज्ञ करा, सगळ्या यज्ञापेक्षा असणारा मोठा आहे. आणि तो यज्ञ आपण बसल्या बसल्या असणारा करू. सगळ्यांना थोडस ताड बसा, असं थोडस ताड बसा. बसला ताट असं नाही बसायचं बरं का. हा, अजिबात ना. हा, ताड बसायचं नुसतं. हा, अशा हात घ्या सारखे असे, बस अटेन्शन नुसतं. हा, असा हात घ्या. हा, हा यज्ञ करायचा आपल्याला. हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. जोरात जोरात. राम कृष्ण. हा 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 हा. राम कृष्ण. हा हा. राम. टाळी टाळी टाळी. राम कृष्ण नाम जपाचा यज्ञ करत असताना टाळी कशी वाजवायची माहिती का तुम्हाला? माकड बघितले का तुम्ही? माकड बघितलं? हा, ऐका.
माकडाला जर राग आणायचा असेल तर फक्त एक काम करायचं, आपल्या नाकाला हात लावायचा. लक्षात येतं का तुमच्या? कशामुळे माहिती का? सगळ्यात जास्त जर नाक कुणाला असेल तर कुणाला? त्याला नाक नसतं बरं का, त्याला नाक नसतं. आणि माकडाकडे बघून जर आपण जर आपल्या नाकाला हात जर लावला, ते म्हणतंय कमी आहे म्हणून नाकाला हात लावतो का? जवळ येता हा असा हा असा जवळ येऊन असा असा हा. जसं माकड राग आल्याच्या नंतर दुसऱ्याच्या कानाखाली आवाज काढतं का नाही, तसं ऐका. हा हात आणि हा माकडाचा हात, लक्षात आलं गोष्ट का? जसा राग आला का नाही असा सण ठेवा. असा यज्ञ जर केला तर यज्ञाचं पुण्य मिळतं. नाही तर काय टाळी वाजवायला तून, काय टाळी वाजवायला काय टाळी वाजवायची पद्धत आहे का काय? हे टाळी वाजवायची पद्धत आहे आपण. आणि पुन्हा म्हणायचे देवा मला घेऊन जा, काय जेवण आहे तिथं? अरे इकडं नीट काशी केली नाही ना, काहीच नाही. व्यवस्थितरित्या टाळी वाजवायची, भजन सुंदर करायचं, देवाला सुद्धा असणार आवडलं पाहिजे. प्रमाण आहे का? ज्ञान देवी यज्ञ याग क्रिया धर्म हरिविन नेम नाही तुझा, हे सगळ्यात मोठा असणारा यज्ञ आहे. आणि या यज्ञ केल्याच्या नंतर कलियुगामध्ये 5 पातक माणसाचे जळून जातात. ऐका, जिथं जिथं अखंड हरिनाम सप्ताह चालू असतो तिथं सगळ्यात मोठा यज्ञ 5 महापातक तिथले असणारे जळून जातात. म्हणून या यज्ञाला सगळ्या जणांनी सहकार्य करायचं, सगळ्या जणांनी बरं का. ऐका श्लोक त्याचा, श्रीमद भागवत महापुराणामधला असणारा श्लोक आहे. पंचोग्र पापाश छल छद्मकारिणः क्रूराः पिशाचा इव निर्दयाश्रये ब्रह्मस्वपुष्टा व्यभिचारकारिणः सप्ताह यज्ञेन कलो पुनन्ति ते. जर 7 दिवसाचा सप्ताह जर केला तर 5 प्रकारचं पाप मोठं असणारं जळून जातं. सगळ्यात मोठं पाप, त्याच्यापेक्षा मोठं पापच नाही जगामध्ये. नंबर 1 पापे जन्मांतरी नाम संकीर्तन नाम संकीर्तन जळतील पापे जन्मांतरीचे. एकदम छान प्रमाण आहे बरं. त्या प्रमाणाकरता टाळ्या वाजवा सगळ्यांनी. ऐका, माझा विषय चालू होता, किती जरी मोठं पाप असलं तर ते पाप नाम जपाच्या यज्ञानं असताना जळून जातं. स्वर द्या. ऐका, आणि गुरुजींनी त्याच्यापेक्षा पुढलं प्रमाण दिलं. एका जन्मातलं नाही हो, एका जन्मातलं आहे का? अजिबात नाही, या जन्मातलं नाही. जळतील पापे एका जन्मातलं आहे का? अजिबात नाही. जळतील पापे जन्मांतरीचे, म्हणजे एक जन्मातला नाही. इथून पाठीमागं किती जरी जन्म आपले झाले असले, सगळ्या पापाचा असणारा भाग जो आहे तो जळून जातो. कसा? गवतासारखा. तृणाग्नी मेळे
जसं गवताला अग्नी लागल्याच्या नंतर सगळंच असणारं जळून जातं, तसा नाम जपाचा यज्ञ आहे. आणि सगळ्यात मोठी 5 पातक आहेत. ऐका. नंबर 1, मद्यपान सगळ्यात मोठं असणार पाप आहे. नंबर 1, ब्रह्महत्या, सुरापानम, स्तेयम, गुरु